रत्नागिरी जिल्हा परिषदेवर विषय समिती सभापती पदासाठी शिवसेनेव्यतिरिक्त कुणाचाही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे ही निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या निवडणुकीत तीनही सदस्यांची निवड बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी घोषित केले. नामनिर्देशन पत्र एकच नामनिर्देशन पत्र हे समाज कल्याण समिती सभापतीपदी प्राप्त झालेलं होतं आणि छाननी यांची ते वैध ठरलेलं होतं. समाज कल्याण समिती सभापती पदासाठी केवळ एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं असल्याने मी जीवन देसाई पीठासन अधिकारी श्री सुयोग नंदकुमार कांबळे हे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी निवडून आल्याचे मी जाहीर करत आहे. महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी श्रीमती मयुरी मिलिंद शिर्के यांचे नामनिर्देशन पत्र हे प्राप्त झालेलं होतं. सदर पदासाठी केवळ एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे आणि छाननी यांची ते वैध ठरलेलं होतं. या पदासाठी श्रीमती मयुरी शिर्के यांचं एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त असल्याने मी जीवन देसाई पीठासन अधिकारी श्रीमती मयुरी मिलिंद शिर्के या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी निवडून आल्याचे जाहीर करत आहे. विषय समिती क्रमांक 1 सदर सभापती पदासाठी श्री महेश राघू नाटेकर यांचं नामनिर्देशन प्राप्त झालेलं होतं. सदर पदासाठी केवळ एकच नामनिर्देशन पत्र विषय समिती क्रमांक 1 यासाठी एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे आणि छाननी यांची ते वैध ठरलेलं आहे. सदर पदासाठी केवळ एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त असल्याने मी जीवन देसाई पीठासन अधिकारी श्री महेश राघू नाटेकर हे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदी निवडून आल्याचे जाहीर करत आहे. सदर सभापती पदासाठी श्री नंदकुमार नारायण मोरकर या जिल्हा परिषद सदस्यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं होतं. विषय समिती क्रमांक 2 यासाठी केवळ श्री नंदकुमार नारायण मोरकर यांचे केवळ एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे मी जीवन देसाई पीठासन अधिकारी श्री नंदकुमार नारायण मोरकर हे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदी निवडून आल्याचे जाहीर करत आहे. हातकंबा जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले ॲडव्होकेट सुयोग कांबळे यांनी समाज कल्याण सभापती पदाची धुरा आपल्या हातात घेतली, तर महिला आणि बाल कल्याण सभापती पदाचा कार्यभार कळवंडे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार मयुरी शिर्के यांना सोपवण्यात आला. रत्नागिरीतील गोळप जिल्हा परिषद गटाचे उमेदवार नंदकुमार मुरकर यांनी शिक्षण आणि अर्थ समिती सभापती पदाचा कार्यभार हातात घेतला. आता लवकरच रत्नागिरीचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेचा कारभार पदाधिकारी सांभाळणार आहेत.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.